2026 या कार्यक्रमाला आजचे आपले प्रमुख पाहुणे, राज्याचे माजी मुख्यमंत्री, आपल्या जिल्ह्याचे आदरणीय राज्यसभा खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब, आपले दुसरे सन्माननीय खासदार रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जी.पी. सावंत साहेब, सर्व कृषीची यंत्रणा आणि शेतकरी यांचं मी स्वागत करतो. सर्वप्रथम मी कृषी विभागाचं अभिनंदन करतो की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कृषी हा नांदेड जिल्ह्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा विषय, कारण जवळजवळ 80% लोक या कृषीवर अवलंबून आहेत आणि आपली जी काही अर्थव्यवस्था आहे ती सामान्यतः कृषीवर सगळी अवलंबून आहे. त्यामुळं कृषीमध्ये जे काही आपण काम करू पुढच्या काही वर्षामध्ये त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट जो आपल्या जीडीपीवर किंवा रोजगार निर्मितीवर होणार आहे आणि त्यामुळं हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. आहे की आज नांदेड जिल्हा स्तरावर राज्य सरकारच्या वतीने आणि जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी आणि जिल्हाधिकारी आणि इतर डिपार्टमेंट मिळून इथे कृषी महोत्सवाचं या ठिकाणी आज चांगलं प्रदर्शन आयोजित करण्यात आलेलं आहे. राज्यातील शेतीमध्ये उत्कृष्ट काम करणारे शेतकरी, त्यांच्या उत्पादनाचं प्रदर्शन, त्यांचा सत्कार आणि त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा गौरव या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि मला अतिशय आनंद आहे की दर्जेदार उत्पन्न, कमी क्षेत्रामध्ये उत्पादन करणारे अनेक चांगले प्रगती शेतकरी आज जिल्ह्यामध्ये उत्तम काम करत आहेत. आणि पंतप्रधानांची जी भूमिका आहे की मिलेटचा वापर जास्त झाला पाहिजे, कडधान्याच्या राज्यामध्ये फायबरयुक्त धान्य जास्त आपल्याकडे पिकवलं पाहिजे, याला प्रत्यक्ष साकार करण्याचं काम जिल्ह्यात उत्सुक होत आहे. ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल न वापरता ऑर्गॅनिक शेती करण्याचाही कल अधिक वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळे जी प्रगती मी पाहतोय तर त्यामध्ये जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, सरकारचे आभार मानतो. अशाच पद्धतीने आगामी काळामध्ये उत्कृष्ट शेतकऱ्यांना गौरव करून त्यांच्या हस्ते देशाचा गौरव या क्षेत्रामध्ये अधिक वाढावा यासाठी प्रयत्न अतिशय चांगले आहेत. क्षेत्रामध्ये एआयचा वापर चांगला आहे. आता एआयच्या मार्गदर्शनाखाली शेतीचं शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती लागवडीचं काम, पाणी देण्याचं काम, अशा अनेक गोष्टी आता एआयच्या सहज शक्य झाल्या. राष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे, त्या निमित्तानेच हा आज कार्यक्रम आहे आणि महिलांचा सहभाग मोठा आहे. नांदेड जिल्हा कृषी महोत्सव महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेडमध्ये कृषी महोत्सव धान्य महोत्सव योजनेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आले. अत्यंत सुरेख कार्यक्रम हा पार पडला. यामध्ये निश्चितच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आधुनिक शेती करण्याविषयी परिसंवाद, जगामध्ये काय चालू आहे, नवीन एआयच्या तंत्रज्ञानाचा वापर, या सगळ्या गोष्टीचं महत्वपूर्ण माहिती या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि निश्चितच नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक समाधान करत या ठिकाणी बरेच महिला शेतकरी आणि पुरुष शेतकऱ्यांचाही सत्कार केला आहे. आणि प्रामुख्याने महत्वाचा उल्लेख म्हणजे महिला शेतकरी ज्यांचा आम्ही इथं सत्कार केला, ते अग्रेसर आहेत. ते शेतीमध्ये, शेतीवर उत्पादित आधारित जे उत्पादकता आहे तेही वाढवण्यामध्ये अग्रेसर आहेत आणि निश्चितच एक चांगली बाब. नांदेड जिल्हा कृषी विभाग आणि आत्मा नांदेड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या ठिकाणी 3 दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव आयोजित केला आहे. आज नुकताच उद्घाटन समारंभ पार पडला. जिल्ह्यातील 150 शेतकरी स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत. आपण पाहता या ठिकाणी ड्रोन, ट्रॅक्टर, कंबाईन हार्वेस्टर असे यंत्र अवजाराचे जे लाभधारक आहेत ते सुद्धा आपल्या या प्रदर्शनामध्ये समाविष्ट झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत. आपण जिल्ह्यामध्ये 13,000 शेतकरी बांधवांना ट्रॅक्टरचा लाभ आपण योजनेच्या माध्यमातून देत आहोत. आणि जवळपास 2,500 शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर यंत्र अवजार अशा अवजार बँकेचा लाभ देत आहोत. आणि 293 शेतकऱ्यांना आपण ड्रोनचा लाभ देत आहोत. हे जे लाभार्थी आहेत यांना आपण या ठिकाणी ड्रोनचा लाभ दिलेला आहे. आणि नुकतंच आपण यांना ड्रोनच्या बाबतीमध्ये 4 लाख रुपये अनुदान यांना वितरित केलेलं आहे. आणि आता आधुनिक शेती ही ड्रोनच्या माध्यमातून फवारणीच्या पद्धतीनं होणार आहे. राष्ट्र संघटनेने हे 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष घोषित केलेलं आहे. आणि आपण आपल्या जिल्ह्यातील 16 तालुक्यातील प्रगतशील ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी आपण आमंत्रित केलंय. आणि आपल्या खासदार मोदयांच्या हस्ते आपण त्यांचा यथोचित सन्मान सुद्धा या ठिकाणी केलेला. पशुसंवर्धन विभाग, आत्मा विभाग आणि इतर काही जे काही विभाग आहेत यांच्या माध्यमातून तुम्हाला माहित असायला पाहिजे की आपल्या जिल्ह्याची प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेमध्ये निवड झाली. आणि त्यामध्ये कृषी विभाग आणि इतर 13 शेतकरी संलग्न विभाग, 14 विभाग आता आपल्या जिल्ह्यामध्ये कन्व्हर्जन्स पद्धतीनं काम करीत आहेत. मग ते दुग्ध उत्पादन असो, मत्स्योत्पादन असो, रेशीम शेती असो, या सगळ्या गोष्टींचे स्टॉल आपण या ठिकाणी लावलेले आहेत. बायोचार शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या
बाबत आपण शेतकरी शास्त्रीय परिसंवाद या ठिकाणी आयोजित केला. 3 दिवसीय महोत्सव आहे. आपण थेट विक्री करतो. आपण आपल्या जिल्ह्यातील आपल्या शहरातील जे काही नगरवासी आहेत आपल्या शेतकऱ्यांची आणि ग्राहकांची एक थेट नाळ जुळण्यासाठी हा 3 दिवसीय महोत्सव आहे. परंतु 3 दिवसानंतर सुद्धा आपल्या या ग्राहकांचा आपल्या या शेतकरी बांधवांसोबत संपर्क राहायला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपण नांदेड जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या वतीने एक स्पेशल पोर्टल ऑनलाईन पोर्टल विकसित केलंय. त्याच्या लिंक्स आपण व्हॉट्सअपद्वारे आपल्या सगळ्या नगरवासियांना आपण देणार आहोत. जेणेकरून आपल्या ठिकाणी जे काही 150 स्टॉलमध्ये जे काही आपला फळे भाजीपाला अन्न धान्य डाळी सगळ्या प्रकारची जी उत्पादनं आहेत त्या शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर इत्यंभूत माहिती आपल्याला या पोर्टलवर मिळणार आहे. जेणेकरून वर्षभर आपले जे ग्राहक मंडळी आहे या शेतकरी बांधवाची थेट मोबाईलद्वारे संपर्क करू शकतील आणि त्यांना ऑर्डर बुकिंग करू शकतील. आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र सगोळी मार्फत ऊसामध्ये एआयचा वापर याचं मॉडेल या ठिकाणी विकसित झालेला आहे. त्यांचे प्रयोग सुरू आहेत आणि अशाच प्रकारचे प्रयोग आपण सोयाबीन, केळी, हळद इतर पिकांमध्ये करणार आहोत. त्या दृष्टीने आपलं काम सुरू झालेलं आहे. नुकतीच आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केली आहे की आपल्या राज्यातील 4ही कृषी विद्यापीठामध्ये एआय सेंटर स्थापनेची घोषणा केली आहे आणि त्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये आपण एआयचं काम पुढे नेणार आहोत. कृषी महोत्सवाचा उद्देश म्हणजे आपल्या जिल्ह्यातील जे काही चांगल्या बाबी आहेत शेती संबंधित त्या इतर शेतकऱ्यांना आणि इतर नागरिकांना माहीत करणे, शेतकऱ्यांची एक थेट बाजारपेठ आपल्या ग्राहकासोबत नाळ जोडणे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही नवनवीन प्रयोग झाले जसं आता मियाजाकी आंबा आहे या ठिकाणी 10,000 रुपये किमतीचा अशा नाविन्यपूर्ण उत्पादनांची चिया सीड सारख्या नवीन प्रयोगांची आपल्या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना माहिती व्हावी आणि तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार व्हावा हा या महोत्सवाचा उद्देश आहे.